सर्वांना नमस्कार. नयना आता नोकरीसाठी वणवण फिरत होती आणि आता एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये वगैरे नोकरी मिळणं तर कठीण वाटत होतं, कारण तिथं एक्सपिरियन्स विचारतात. आणि आता तिला एका मॉलमध्ये वॅकन्सी असा बोर्ड दिसला आणि तिनं विचार केला की मी इथे जाऊ का नोकरीसाठी विचारायला. पण आता तिला आठवलं की याच मॉलमध्ये मी तिथल्या मॅनेजरला किती तोऱ्यात बोलली होती, तुझी नोकरी घालवीन, तुला माहीत नाही माझा डॅडी कोण आहेत वगैरे वगैरे असा रुबाब झाडला होता. आणि इथेच त्यांची सगळ्यांची लायकी काढून गेली होती नयना. मग तिथंच कसं नोकरी मागायची? तिच्या फ्रेंड्सचा ती यायची तिच्या फ्रेंडसोबत आणि जिथे तिथं रुबाब करून जायची सगळ्यांवर. आणि आता अशीच तिची कामं होती. आणि आता त्या मॅनेजरला बघितलं आणि नोकरी विचारायला नकोच, नाहीतर आपलाच अपमान होईल, म्हणून ती निघून गेली. इतक्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की नयना, अगं तू कुठे आहेस, तू का नाही आली पार्टीसाठी? आज आपली किटी पार्टी आहे, तू विसरलीस का? आणि नयना म्हणाली, अगं सॉरी, खरं तर मी विसरून गेले, ते मी टेन्शनमध्ये आहे ना, माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये आहे आणि कुठेच येण्याची माझी इच्छा नाही, असं म्हणून तिनं फोन ठेवून दिला. आणि खरं तर आता किटी पार्टीत जाण्यासाठी नयनाकडे पैसे नव्हते, म्हणून ती गेली नाही. आणि इतक्यात जितेंद्रचा तिला फोन आला आणि जितेंद्र म्हणाला, नयना संध्याकाळी डिनरमध्ये काय बनवशील, पटकन बोल. आणि ती वैतागून म्हणाली, जितेंद्र काय बनवू, मला नाही काही येत, आजही तुला पुलाव खावा लागेल, नाहीतर मम्मीला बनवायला सांग. आणि जितेंद्र म्हणाला, ठीक आहे बनव, जर तू रोज पुलाव खायला तयार असशील तर आम्हीसुद्धा तयार आहोत. जेव्हा तुला कंटाळा येईल तेव्हा तू तुझ्यासाठी तरी काहीतरी शिकशीलच ना, तेव्हा आम्हीसुद्धा खाईन, तू बनवशील ते. मग असू दे, जशी तुझी मर्जी असेल तसं खायला दे आम्हाला. आणि आता नयनाने आत्तासुद्धा पुलावच केला आणि तो पुलाव बघून तिनेच वाकडं तोंड केलं, कारण तिलासुद्धा तो पुलाव खाऊ वाटत नव्हता. मग तिनं मोबाईल उचलला आणि म्हणाली, आता मी माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करते. पण बँक बॅलन्स बघितला तर पुरेसा नव्हता, फक्त आणि फक्त 105 रुपये शिल्लक. आता आधीसारखे डॅडी पैसेसुद्धा टाकत नव्हते बँकमध्ये. आणि नयना निराश होऊन पुन्हा त्याच पुलावकडे खूप प्रेमानं बघायला लागली आणि तो पुलाव खाण्याची मानसिक तयारी करत होती. मग आजही जितेंद्र आला आणि गुपचूप पुलाव खाल्ला सगळ्यांनी. आणि नयना विचार करत होती की मला कुठे नोकरी मिळणार, याला रेंटचे पैसे देणं इतपत पैसे आले पाहिजेत, मी नाही हे करू शकत. तो काय येतोय आणि गुपचूप खातोय, करल ते, पण मलाच करायला सांगतोय. मग जितेंद्र मला, नयना जेव्हा तू पैसे देशील ना तेव्हा तुझं काम बंद होईल, तोपर्यंत तुला करावंच लागेल. आणि संग्रामची मम्मी जितेंद्रला म्हणाली, जितेंद्र बेटा, अरे मी करते ना काहीतरी, रोज पुलाव खाऊन खाऊन तब्येत बिघडेल. जितेंद्र म्हणाला, मम्मी नयना हट्टी आहे, ती मुद्दाम दुसरं काहीच ट्राय करत नाही, कारण ती तू काहीतरी करण्याची वाट बघते आणि मी माझा हट्ट सोडावा याचीही ती वाट बघते. पण लक्षात ठेव मम्मी, शेवटपर्यंत मागं हटायचं नाही, मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. मग 1-2 दिवस असेच गेले आणि स्वतः नयनाच कंटाळली पुलाव खायला. आणि मग तिनं आज दिवसभर एक रेसिपी बघितली. संग्रामच्या मम्मीला म्हणाली, मम्मी मला रोटी कशी करायची ते शिकवा. आणि आता संग्रामची मम्मी म्हणाली, नयना मी करू का रोटी, हवं तर तू भाजी कर. नयना म्हणाली, चालेल, थँक्यू सो मच. आता तिला तरी काय, करती तर कर. पण जितेंद्रने लगेच ओळखलं खाताना की हे मम्मीनं केलं आहे. आणि हट्टी जितेंद्रने सुद्धा नयनानं केलेली भाजी फक्त खाल्ली चमच्यानं आणि त्याला जोरात ठसका लागला. त्याची मम्मी त्याला पाणी द्यायला गेली तसं जितेंद्रने चिडून ग्लास फेकून दिला आणि त्याच्या मम्मीला फार बोलला आणि म्हणाला, काय करू तुझं मी,
किती बिंडोक बाई आहेस तू. तुला किती वेळा सांगितलं की मला माझ्या बायकोला सरळ करू दे, तिला वळण लावू दे. एक चांगली बायको, एक चांगली सून मला तिला बनवायची आहे. इतरांच्या बायका बघ कशा आहेत आणि माझी बायको बघ कशी आहे. मला लाज वाटते हिला माझी बायको म्हणायची. ही व्यवस्थित झाली तर माझा होणारा संसारसुद्धा व्यवस्थित चालेल. आम्हाला अजून मूल व्हायचं आहे, त्यानंतर आमचा संसार सुरू होणार आहे. पण तू आहेस की सारखी मध्ये मध्ये करतेस आणि माझ्या मेहनतीवर पाणी फिरवतेस. दूर राहा म्हटलं तर तुला का कळत नाही ग? तुला खूप हौस आहे का मध्ये मध्ये करायची आणि पुढे पुढे करायची इच्छा आहे का? तर कर. यापुढे मी इथे येणारच नाही. आणि नैना, तुला जर काही जमणार नसेल तर मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे, असं जितेंद्र खूप रागात म्हणाला. तशी संग्रामची मम्मी आणि नैना घाबरलीच. आणि नैना म्हणाली, जितेंद्र अरे मी काय करू? मम्मी म्हणाल्या मी रोटी करते. मी म्हटलं करा, पण जितेंद्र मी भाजी स्वतः केली. आणि आता जितेंद्रच्या पप्पाला राग आला मम्मीचा आणि त्यानं मम्मीच्या खाडकन कानाखाली दिली आणि म्हणाले, नालायक बाई आहेस तू. तुझ्यामुळे हे सगळं होते, तुझ्या लालचीपणामुळे हे सगळं होते. कोणाला चांगलं बोलावं, कोणाला कितपत पाण्यात बघावं, कोणाचा रिस्पेक्ट करावा, तुला काही कळत नाही. अर्जुन सरांसारख्या वर्ल्ड नंबर 1 माणसासोबत तू टशन खेळतेस याचा अर्थ तुला काडीची अक्कल नाही. कारण त्यांचं मोठं पण समजायला सुद्धा अक्कल लागते. बिंडो कुठली. आता तू बाहेर हो, त्याशिवाय हे घर सुधारणार नाही. तशी संग्रामची मम्मी म्हणाली, अहो मी काय करू आणि मी काय केलं आहे? मला का हकलताय? तिला काहीच येत नाही. किती दिवस झालं तोच तो पुलाव खाऊन पोट बिघडते. मग मी थोडंसं केलं तर काय बिघडलं? आम्ही का खायचं याच्यासोबत असलं? आणि जितेंद्र म्हणाला, ठीक आहे, उद्यापासून मम्मी तुझं आणि पप्पांचं जेवण बनवेल. नयना तू आपल्या दोघांचं कर. आणि मम्मी पुन्हा माझ्या आणि माझ्या बायकोच्या मध्ये मध्ये करायचं नाही, समजलं? आणि नयना तुला 8 दिवसाची मुदत देतो. सगळा स्वयंपाक शिकून घे, नाही तर मी तुला घटस्फोट देणार. आणि मला 2 वेळेचं जेवण व्यवस्थित हवं आहे. आणि मला व्यवस्थित जेवण करून देणारी बायको मी घेऊन येणार. तुझ्याकडून माझा काहीच फायदा नाही. तशी नयना घाबरली. आणि आता सगळे झोपल्यानंतर तिनं तिच्या मम्मीला फोन केला आणि म्हणाली, मम्मी अगं जितेंद्र बघ ना कसा करतोय. एकतर तो मला राहण्याचे रेंट मागतोय आणि वरून सगळा स्वयंपाक आणि काम करायला सांगतोय. आणि 8 दिवसात स्वयंपाक नाही आला तर घटस्फोट देईन म्हणाला. मम्मी आता काय करू मी? आणि आता मम्मीच्या आधी ते ऐकलं दळवीनं आणि तोच तिला फोनवर म्हणाला, नयना तो तुझा नवरा आहे आणि जे तो म्हणेल तेच तिकडं होईल. आणि यापुढे आमच्याकडून तुला काहीही मदत मिळणार नाही. तू तुझा संसार आणि तुझा नवरा काय करायचं ते बघ. असं तिथं राहायचं असेल, आधार हवा असेल तर स्वयंपाक शिक, घरची कामं शिक, जसे सगळेच करतात. आणि नाही केलं तर बाहेरचा रस्ता पकड. हो, पण इकडं नाही यायचं आमच्या घरी. हे घर तुला कायमचं बंद आहे. आणि आता नयना म्हणाली, डॅडी तुम्ही त्याची बाजू का घेताय? तो तुम्हाला नीट बोलत पण नाही. माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये आहे तर तो माझ्याशी त्याच्या विषयावर स्वतः होऊन बोलत नाही, कधी चौकशी करत नाही, खूप वाकडं बोलतो आणि वाईट बोलतो. आणि तुम्ही त्याची बाजू घेऊन मला बोलता का? आणि तिचे डॅडी नयनाला म्हणाले, नयना आता तू काही पण बोल, त्याच्या विरोधात बोलणं तर बंदच कर. त्याच्या विरोधात आम्ही ऐकून घेणार नाही. तो तुझा नवरा आहे आणि तो जो निर्णय घेतो तो आम्हाला मान्य, असं म्हणून दळवीनं फोन ठेवला. आणि वैतागला आणि म्हणाला, काय करू या मुलीचं मी? खरंच माझं चुकलं हिला पाठीशी घालून. बेसिक गोष्टी आहेत स्वयंपाकातल्या त्या पण हिला येत नाहीत. असं म्हणून त्यानं नयनाच्या मम्मीकडे बघितलं. आणि नयनाची मम्मी म्हणाली, तू माझ्याकडे काय बघतोस रे? अरे मी तिला शिकवायचे लहानपणी, तेव्हा तूच मला म्हणायचा तिला अजिबात शिकवू नकोस, तिला खेळायला जाऊ दे, तिला मैत्रिणींमध्ये जाऊ दे, कशाला शिकवतेस? ती अजिबात असली काही कामं करणार नाही. नोकर आहेत करायला. आणि लहानपणापासून तुझ्यामुळे ती काहीही शिकली नाही.
आता दळवी म्हणाला, कळतंय मला, ही सगळी माझीच चूक आहे, तुझी काहीच यात चूक नाही. तू सगळं कर्तव्य पार पाडत होतीस. पण आता ही चूक सुधारण्यासाठी आपण जितेंद्रला सपोर्ट करायचा. तो जर नयनाला सुधारत असेल तर चांगली गोष्ट आहे. तो मुलगा खूप चांगला आहे, रोज येतो आपल्याला भेटायला आणि दिलासा देऊन जातो. नाहीतर आपल्याच मुलीनं आपल्या मुलाला कसं संकटात घातलं बघितलं ना. तिला जर फिकीर असती कुठल्या गोष्टीची तर तिनं त्या दिवशी डॉक्टरांना जाऊ दिलं असतं. आणि आता इकडे मम्मीनं डॅडीनं सुद्धा फटकारलं नयनाला आणि आता नयना झोपेना. सरळ किचनमध्ये गेली आणि कणिक कशी मळायची याची प्रॅक्टिस करायला लागली. वाटीभर पीठ घेतलं आणि त्यात 2 वाट्या पाणी ओतलं आणि दोन्ही हात एकदमच घातले पिठात आणि सगळा राडा राडा करून टाकला आणि दोन्ही हाताकडे तोंड वाकडं करून बघत बसली. आणि आता जितेंद्र हे हळूच बेडरूममधून बघत होता आणि तिची गंमत बघून हसायला लागला. आणि शेवटी तिनं खूप वेळा प्रयत्न केला, मोबाईलमध्ये बघितलं आणि 12 वाजल्यानंतर तिला परफेक्ट कणिक मळायला आली. आणि ती हसली, ती कणिक फ्रीजमध्ये ठेवली आणि झोपायला गेली. आणि झोपलेल्या जितेंद्रकडे बघून म्हणाली, आता सकाळी तुला सरप्राईज मिळेल. आणि मग ती सकाळी लवकर उठली. पुन्हा ती रोटी लाटायला लागली. पण आता जगातल्या सगळ्या देशांचे नकाशे तयार व्हायला लागले. त्रिकोण, चौकोन, पंचकोन, अष्टकोन, पण गोल रोटी काही येईना. ती सारखी मोडायची करायची आणि कंटाळून गेली. जितेंद्र तेही बघत होता आणि हळूच तिच्याजवळ आला आणि तिला म्हणाला, नाही ना, मला ऑस्ट्रेलियाचा नकाशा खाण्यासाठी चालेल, पण लवकर दे, मला उशीर होतोय, असं म्हणून हसायला लागला. इतक्यात तिथे संग्रामची मम्मी आली आणि तिचा नाश्ता करायला लागली आणि म्हणालीच मूर्खासारखी, नाही ना बेटा, काय करतेस, थांब, मी तुला गोल रोटी कशी करायची ते शिकवते. आणि नैना म्हणाली, मम्मी तुम्ही तिकडच्या गॅसवर तुमचं करा, इकडे डोकावू नका, नाहीतर जितेंद्र ओरडेल आणि तुमच्यामुळे मला बाहेर जावं लागेल. तो म्हटलाय ना मी करेल तसं खाईल तो, तर खाईल तर मी करेल तसं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही ना. मग तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुमचं तुम्ही करा आणि खा. आणि संग्रामची मम्मी तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, कर तर कर, ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतात माझंच खरं, असं म्हणून ती तिचा आणि नवऱ्याचा नाश्ता करायला लागली. आणि नैना पुन्हा वैतागली आणि म्हणाली, शी, मला गोल रोटी कशी यायची. जितेंद्र उठला, त्यानं एक वाटी घेतली आणि बरोबर त्या वाकड्या तिकड्या रोटीवर ठेवली आणि कट केली आणि मला हे बघ झाली गोल रोटी. आणि नैनाला आनंद झाला. तिनं जितेंद्रच्या गळ्यात मिठी मारली आणि जितेंद्र म्हणाला, अगं गॅसकडे पण लक्ष दे, नाहीतर रोटी करपून जाईल. आणि मग आता ती कशी भाजायची, किती प्रमाणात भाजायची हे सुद्धा जितेंद्रनं तिला शिकवलं. आणि नैनाच्या मेहनतीची पहिली रोटी तयार झाली आणि तिला फार आनंद झाला. आता जितेंद्र घड्याळात बघून म्हणाला, मला उशीर झाला, मी निघालो. आणि ती म्हणाली, ए जितू, थांब ना, आता काय देऊ तुला याच्यासोबत, असं म्हणून तिनं त्या रोटीला जाम लावला आणि रोल करून त्याच्या हातात दिला आणि तो खात खात निघून गेला. आणि जितेंद्रची मम्मी म्हणाली, हे काय नाही ना, अगं एवढ्याशा रोटीवर काय होणार त्याचं, दिवसभर काम करायचं आणि जेवणही नीट नाही माझ्या मुलाला. आणि कसला हट्ट पकडून बसलाय कुणास ठाऊक, बायकोच्या हातचंच खाणार, मम्मी देते तर नको, मग बस म्हणावं उपाशी, बायकोला काही येतच नाही त्याच्या. आणि नैनाला राग आला आणि ती म्हणाली, मम्मी तो नवरा आहे माझा आणि उद्यापासून त्याला व्यवस्थित नाश्ता देते, मग बघा तो तुमच्या हातचं सगळं विसरून जाणार. आणि मम्मीनं तोंड वाकडं केलं. आणि आता इथे जितेंद्रने दोघी सासू सुनांमध्ये सुद्धा भांडण लावलं आणि नैनाची सपोर्ट सिस्टीम काढून घेतली. आणि नैना आता गोल गोल रोट्या करायला शिकत होती. आणि मग एके दिवशी दुपारी इंटरव्ह्यूसाठी सुद्धा गेली आणि एके ठिकाणी तिला बोलवलं आणि म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला नोकरी मिळाली असं समजा.
आणि तुमचं क्वालिफिकेशनसुद्धा नाही बघत आम्ही. तसं नयनाला फार आनंद झाला. तिची फाईलसुद्धा न बघता तिला लगेच नोकरी मिळाली. तिचा अनुभव नाही विचारला, काही नाही विचारलं. आणि ती त्याला म्हणाली, मग मी काय काम करायचं आहे मला सांगा ना, आणि मला सॅलरी किती मिळेल? आणि तो माणूस म्हणाला, तुमचं काम तुम्हाला उद्या सांगितलं जाईल आणि तुमच्या कामावरच तुमची सॅलरी डिपेंड असेल आणि सॅलरी व्यवस्थित भेटेल, डोंट वरी. जर आपलं कस्टमर खुश असेल ना तर तुमची सॅलरीसुद्धा चांगली असेल. तशी नयना खुश झाली. ती खूप आनंदात घरी आली. जितेंद्र यायच्या आधीच स्वयंपाकसुद्धा बनवला. चांगल्या रोट्या केल्या, भाजी केली, भात केला. आणि जितेंद्रला झोपताना म्हणाले, जितेंद्र तुला काय वाटलं मला जॉब मिळणार नाही का? माझी फाईलसुद्धा न बघता मला जॉब मिळाली. जितेंद्र म्हणाला, कुठे? नयना म्हणाली, फिनिक्स एजन्सी. जितेंद्रने थोडा विचार केला आणि म्हणाला, ही कोणती एजन्सी? मी तर ऐकली नाही. नयना तू व्यवस्थित चौकशी केलीस का? आणि तुझं काय काम असणार आहे तिथं? नयना म्हणाली, ते उद्या सांगतो म्हणालेत आणि सॅलरीसुद्धा छान देतील. मग मी तुला रेंट देणार. तसं आता मी जेवण बनवायला शिकते आहे, पण असू दे, शिकलेलं वाया जाणार नाही हे कळलं आहे आता मला. पण तुला रेंट देणार आणि मी नाही असली कामं करू शकत. आता ती खुश होती आणि तशीच झोपली. उद्या नोकरीचा पहिला दिवस आहे ना या आनंदात. पण जितेंद्र मात्र विचारात पडला. आणि अशी कोणती एजन्सी आहे हे त्याला कळेना. मग सकाळी सकाळी नयनाला तो म्हणाला, नयना मला वाटतं तू तिथे जाऊ नकोस. मी रात्री खूप वेळा सर्च केलं, तुझी एजन्सी पण कुठेच पत्ता नाही ग लागला. नयना चिडली आणि म्हणाली, जितेंद्र मला माहीत आहे मला नोकरी मिळाली हे तुला पटत नाही म्हणून असं बोलतोस ना. इतक्यात तिला मेसेज आला आणि एका मोठ्या 5 स्टार हॉटेलचं लोकेशन सांगितलं आणि तिथं मीटिंग आहे असं सांगितलं. आणि आता ते लोकेशन बघून तिला आनंद झाला आणि वाव, इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये पहिली मीटिंग असं म्हणत ती खुश झाली. जितेंद्र म्हणाला, नयना त्याने तुला हॉटेलमध्ये का बोलवलं याचा जरा विचार कर. काहीच ओळख नसताना लगेच तू इतका का विश्वास टाकते समोरच्यावर? आणि ती म्हणाली, जितेंद्र अरे अशाच मीटिंग चालतात. तुझे इंद्रा सर, देसाई सर, कपूर सर सगळे अशाच मीटिंग करतात. विचार तू त्यांना. आणि उगीच तुला सांगितलं मला माहीत आहे तुला ना जेलस फील होते मला नोकरी मिळाली म्हणून. आता अशा मीटिंग होतात हे खरं हे जितेंद्रलाही माहीत होतं, पण एखाद्या मुलीनं असं जाणं कितपत योग्य आहे असं त्याला वाटलं. आता नयना त्याचं काहीच ऐकलं नाही आणि जितेंद्र गेला ऑफिसला आणि ठरलेल्या वेळेला दुपारी तिला तिथं सांगितलं होतं तिथं ती गेली आणि तिला तिचे बॉस भेटले आणि बॉस म्हणाले, आपली अपोजिट पार्टी आहे ती रूममध्ये थांबलेली आहे, आपण तिथे जाणार आहोत मीटिंगसाठी, तुम्ही पुढे व्हा. आणि नयना तिथं गेली आणि तुमच्या सॅलरीची ॲडव्हान्स अमाऊंट म्हणून काही रक्कम त्यानं नयनाच्या हातात दिली. नयनाला आनंद झाला आणि ती रूमकडे गेली. आणि जसं दरवाज्यात गेली तसं तिला काहीतरी विचित्र जाणवलं. आतून दारूचा वास, सिगारेटचा वास येत होता आणि आतमध्ये 2-3 परक्या देशातली माणसं बसलेली दिसली आणि ती नयनाकडे हापापलेल्या नजरेने पायापासून डोक्यापर्यंत बघत होती. आणि नयना घाबरली आणि ती माणसं हसून म्हणायची, दॅट्स रिअल इंडियन ब्युटी, शी इज व्हेरी ब्युटिफुल. आणि ते तिघांमध्ये पहिल्यांदा नयनाचा उपभोग कोण घेणार यासाठी नंबर लावू लागले आणि इंग्लिशमधून बोलत होते आणि नयना चाटच पडली. ती घाबरून माघारी पळणार इतक्यात तिचा बॉस मागे आला आणि तिला आतमध्ये ढकलत म्हणाला, कुठं चाललीस? हीच तर आपली एजन्सी आहे परदेशातल्या क्लायंटला भारतीय मुली पुरवण्याची आणि आता तू आमच्यासोबत काम करायचं. तू सुंदर आहेस, सेक्सी आहेस, हॉट आहेस, तुला हवा तेवढा पैसा मिळेल. आणि नयना हात जोडून म्हणाली, नको प्लीज, मी हे नाही करू शकत, माझं लग्न झालेलं आहे. आणि आता तो क्लायंट म्हणाला, मग तर अतिउत्तम, याचा अर्थ तू अनुभवी आहेस. आता नयनाने घाबरून त्याला ढकलून दिला आणि पळणार इतक्यात त्यानं तिला पकडली. तिची तिथं पर्स पडली, साडीचा पदर अस्ताव्यस्त झाला आणि ती धरपकड आता काचेच्या लिफ्टमधून त्याच हॉटेलमध्ये मीटिंगसाठी येणारा अतुल अर्जुननं बघितली. पण ती नयना हे त्यांना माहीत नव्हतं. पण काहीतरी चुकीचं घडतं एका मुलीसोबत एवढं मात्र नक्की. आणि अर्जुन चिडला आणि तिच्या फ्लोअरलाच त्यानं लिफ्ट थांबवली. खरं तर त्याला आणखीन वर जायचं होतं,
पण तो तिथेच थांबला आणि अर्जुन म्हणाला, अतुल कम ऑन फास्ट. आणि दोघेही आता त्या दिशेनं पळायला लागले. इतक्यात नैनाला त्या लोकांनी आतमध्ये घेतली आणि दरवाजा लावला. आणि तिथं अर्जुन पोहोचला. तो प्रचंड चिडला आणि त्यानं हाताच्या मुठी आवळल्या आणि दरवाजावर बुक्क्या घातल्या. आणि अतुल म्हणाला त्या लोकांना उद्देशून, अरे दरवाजा उघडा, नाही तर तुमचं काही खरं नाही. अर्जुन सरांसमोर मुलीसोबत बदतमीजी. आता तरीही ते दार उघडत नव्हते आणि उलट म्हणाले, कोण आहे रे, पटकन इथून निघायचं. आणि अतुल खांदे उडवून म्हणाला, मग देव तुमचं अर्जुन सरांपासून रक्षण करो, गॉड ब्लेस यू. आणि पलीकडे जाऊन अतुल मांडी घालून निवांत बसला. आणि आता अर्जुन सर करणार त्या विदेशी क्लायंटची धुलाई. थँक्यू सो मच.